नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 14 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की सायली अजूनसुद्धा ना मधुभाऊंसोबतच बोलत असते आणि सायली म्हणत असते की मधुभाऊ, मी ना तुमच्याकडे खूप आशेने आले हो मधुभाऊ, आणि माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत जे जे काही घडतंय ना, तर ते सगळं हा एक निव्वळ योगायोग नाही, हे आता आपण स्वीकारायला हवं आहे ना मधुभाऊ. आणि सायली पुढे म्हणते की आणि आता या सगळ्याचे उत्तर फक्त तुम्ही मधुभाऊ देऊ शकता तो, आणि म्हणते की मधुभाऊ नेहमीचा इशारा करा ना हो म्हणून, आणि म्हणते आणि मला सांगा ना की मीच तन्वी आहे ना म्हणून. आता मधुभाऊ ना काहीच इशारा करत नसतात आणि सायली म्हणत असते बोल ना हो मधुभाऊ, काहीतरी सांगा ना म्हणून. आता बघा हा सायली म्हणत असते मधुभाऊ, हा आता माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर का रविराज काका आणि प्रतिमात्या माझे खरे आई बाबा असतील ना, तर मला ते कळू देत प्लीज मधुभाऊ, मला सांगा काहीतरी. माझ्या बालपणीबद्दल फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती हो मधुभाऊ, असं सायली म्हणत असते. पुढे म्हणते की माझा आवाज, माझा चेहरा, या सगळ्या गोष्टी आहेत ना फक्त तुम्हाला माहिती आहेत मधुभाऊ. आणि मधुभाऊंचे डोळे फक्त उघडे असतात, ते काहीच बोलत नसतात. सायली पुढे म्हणते मधुभाऊ, तुमचा एक इशारा मला माझं कुटुंब मिळून देऊ शकतो. मधुभाऊ मला सांगा ना मधुभाऊ की मीच तन्वी ना, प्लीज सांगा ना म्हणून. आता सायली बघा हा खूपच रडायला लागते. पुढे म्हणते की मधु, मी आता हात जोडते हो तुमच्यासमोर, कारण मधुभाऊ काही रिप्लायच देत नसतात. सायली म्हणत असते प्लीज मधुभाऊ, काहीतरी इशारा करा ना, मला सांगा ना मधुभाऊ, मीच तन्वी आहे ना, मला उत्तर द्या बरं मधुभाऊ, प्लीज मला उत्तर द्या म्हणून सायली आता हात जोडून आहे ना अक्षरशः कावया करू लागते हा मधुभाऊंच्या समोर. इकडे आपण पाहतोय की अर्जुन आहे ना क्लायंट मीटिंग करत असतो. इतक्यातच आहे ना पुन्हा त्याचा ना अलाराम वाजतो आणि म्हणतो ज्यूस, आणि म्हणतो की क्लायंटला 1 मिनिट हा म्हणून. आता काय करतो लगेच आहे ना अर्जुन आता कुसुमताईला फोन करतो. कुसुमताई खूपच वैतागते आणि म्हणते बोला. अर्जुन म्हणतो हे बघा कुसुमताई, सायलीची ना ज्यूस प्यायची वेळ झालेली आहे, तिला ज्यूस दिला ना. कुसुमताई म्हणते म्हणजे तुमचा फोन येईपर्यंत मी तुमच्या बायकोला उपाशी ठेवीन असं वाटतंय का तुम्हाला? अर्जुन म्हणतो नाही तसं नाही आहे, पण काय ना की ज्यूस पिणं गरजेचं आहे ना, मी ज्यूस आणलंय तिच्यासाठी, तुम्ही द्या ना तिला तेवढं काढून. मी काम करतो, मी तिला कॉल करतो आणि तिलाही प्यायला सांगतो. आता लगेच कुसुमताई म्हणते नको, ती मधुभाऊंकडे बसली आहे, मी नेते ना मी तिच्याकडे ज्यूस घेऊन, असं ना ही कुसुमताई म्हणते. आता बघा हा पुढे काय होतं की कुसुमताईला ना खूपच राग येत असतो अर्जुनचा. अर्जुन सततच तिला फोन करून आहे ना परेशान करत असतो. आता अर्जुन म्हणतो आठवणीने ज्यूस द्या हां तिला म्हणून. आणि हे बघा कसं आहे ना ते आता कुसुमताई ना फोनच कट करते आणि म्हणते काय आहे या माणसाचं. आता अर्जुन म्हणतो की ही बाई ना नेहमी माझा फोन कट करते. म्हणून अर्जुन काय करतो की आता पुन्हा क्लायंटकडे जातो आणि म्हणतो सो सॉरी. हां तर आपण आता कुठे होतं. आता ते क्लायंट म्हणतात हे बघा अर्जुन सर, मी काय म्हणतो तुम्ही आपली मीटिंग होईपर्यंत तुम्ही तुमचा फोन सायलेंट करू शकतात का? अर्जुन म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, पण काय झालं ना की माझी बायको ना प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिचे मला ना फोन ना बंद करता येणार नाही, पण फोन ना मी बाजूला ठेवून सायलेंटवर ठेवतो म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, असं आता अर्जुन सांगत असतो त्याच्या क्लायंटला. आणि फोन तसा बंद करून ठेवतो सुद्धा. आणि आता ना तिथे फोन ठेवण्याच्या अगोदर ज्यूस टायमिंग झाले असं पुन्हा एकदा ना सायलीला मेसेज करतो. आता आपण पुन्हा इकडे पाहतोय कल्पनाताई खूप रडत असतात अश्विनचा हातात घेऊन आणि म्हणत असतात हे सगळं काय झालंय रे अश्विन, अरे हा सगळा वेडेपणा करायच्या अगोदर माझा एकदा तरी विचार करायचा होताच ना रे तू, असं ना कल्पनाताई म्हणत असतात. अश्विन म्हणतो सॉरी मम्मा, अगं माझा ना कधी कधी स्वतःवरतीच कंट्रोल नाही राहत ग, खरंच सॉरी, तू ना प्लीज रडू नकोस ग मम्मा, असं अश्विन म्हणत असतो. कल्पनाताई म्हणतात अरे पण तू असा का वागतोस? अश्विन म्हणतो मम्मा मला स्वतःला आणि तुम्हाला कुठलाही त्रास द्यायचा नाहीये, त्यासाठी ना मी सगळे प्रयत्न करतोय ग मम्मा, पण मला ना ते जमतच नाहीये ग मम्मा, असं अश्विन सांगून ना रडायला लागतो. पुढे म्हणतो मम्मा मी ना हे असं तोडफोड करणारा त्रागा करणारा मुलगा नाहीच आहे, त्या मुलीने माझ्या आयुष्यात येऊन जो सत्यानाश केलाय ना ते काही केल्या माझ्या डोक्यातून जातच नाहीये ग मम्मा. कल्पनाताई म्हणतात हे बघ बाळा, तू त्या प्रियाला ना आता विसर बाळा, आणि म्हणतात की आणि आम्ही सगळ्यांनी तिचं नाव आमच्या आयुष्यातून काढून टाकलंय ना, मग तू सुद्धा काढ ना, मग तुला हे का नाही जमत आहे? अश्विन म्हणतो मम्मा मी सुद्धा ना कामात असलो ना की मला तिची अजिबात आठवण येत नाही, खरंच नाही येत आहे ग, पण मी जेव्हा या रूममध्ये येतो ना तर तेव्हा ना मला ही प्रिया आठवायला लागते. अगं मम्मा या रूममध्ये तिच्या खूप साऱ्या आठवणी येत ग, ह्या रूममध्ये मला मम्मा त्रास होतोय का आता या रूममध्ये. अगं रोज ती ना या रूममध्ये ना हसायची बघायची आणि मला आता असं वाटतंय की ती ना रोज फक्त माझा ती वापर करून घ्यायची आणि तेव्हाही मनातल्या मनात हसतच असेल ना, कसं मूर्ख बनवते मी याला, मूर्ख कुठला बावळट अश्विन असं ना स्वतःलाच म्हणून घेतो. आणि पुढे म्हणतो की मम्मा माझा ना आता या रूममध्ये जीव घुटमळायला लागलाय, मला ना सफोकेटिंग होतंय का आता या रूममध्ये. कल्पनाताई म्हणत असतात हे बघ बाळा असं करून कसं चालेल सांग बरं, हे बघ तुला हळूहळू आहे ना आता सावरायला हवं का नाही सांग बरं. आणि अश्विन म्हणत असतो मम्मा मी ना एक काम करतो की मी काही
दिवसांसाठी ना गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतो. मी जर का आता या रूममध्ये राहिलो ना तर मला एका पॉईंटला नाही ते वेळ लागेल. मी तर नाही राहू शकत. मी ना काय करतो की गेस्ट रूममध्ये जातो. मी ना आता इकडे पायसुद्धा नाही ठेवणार. कल्पना ते म्हणतात बरं जे करून तुला बरं वाटेल ना तू ते कर, पण या सगळ्या दुःखातून आहे ना प्लीज लवकरात लवकर बाहेर या. अश्विन म्हणतो मम्मा जमेल की नाही मला माहिती नाही, पण मी ना मम्मा गेस्ट रूममध्ये जाऊन राहतो. मला ना आता हे नाही सहन होते. म्हणून आता अश्विन अक्षरशः तिथून पळून जातो. त्याला खूपच त्रास होत असतो. आता अश्विन गेल्यानंतर कल्पनाताई रडायला लागतात आणि म्हणतात माझ्या मुलाच्या आयुष्याची सगळी काय दशा झाली म्हणून त्या खूपच रडायला लागतात. इकडे सायली सुद्धा रडत असते. मधुभाऊ बोल ना मधुभाऊ, माझ्या डोक्यात आहे ना विचारांचा गोंधळ झालाय. आता मधुभाऊंच्या अंगावरती ओरडते. द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर, सांगा ना मीच तन्वी आहे म्हणून. मधुभाऊ पापण्यांची उघडझाप करा ना मधुभाऊ. सायली आता जोरात ओरडायला लागते मधुभाऊंवर आणि म्हणते प्लीज मधुभाऊ काहीतरी इशारा द्या ना. आणि खूप रडत असते आणि म्हणते शेवटी की मी ना मधुभाऊ हात जोडते, प्लीज प्लीज मला ना इशारा करून काहीतरी सांगा की मीच तन्वी ना म्हणून. आणि मधुभाऊ अगदी स्तब्ध असतात. सायली आता ना मोठ्या मोठ्यांना रडायलाच लागते. डोक्याला काय हात लावते आणि खूप रडते. तिला ना कळतच नसते की आता पुढे काय करावं. मधुभाऊ काही केल्यानं इशाराच करत नसतात. सायली आता चिडून म्हणते की ठीक आहे मधुभाऊ, तुम्ही बरे होण्याची ना मी वाट बघेन. आणि पुढे म्हणते की कदाचित तोपर्यंत हे भास सहन करत राहणंच माझ्या नशिबात आहे, असं सायली म्हणायला लागते. आणि आपण पाहतो की सायली ना आता अगदी तिथून निराश होऊन उठते आणि आता निघून जायला लागलेली असते. आता सायली उठते आणि अगदी दरवाजापर्यंत जाते सुद्धा बरं का. आणि बघा मधुभाऊंना ना लगेचच त्यांच्या हाताची पायाची ना हालचाल व्हायला सुरुवात होते. मधुभाऊंच्या ना डोळ्यातून पाणी सुद्धा येत असतं. आता आपण पाहतोय की मधुभाऊंचे तळपाय जे आहेत म्हणजे पायाची बोटं तर ते मधुभाऊ हलवायला लागतात, हात हलवायला लागतात. आता ना त्या गादीवरती एक तांब्या असतो म्हणजे मधुभाऊंच्या हाताशेजारी. आता मधुभाऊ काय करतात की फटकन तो तांबा ना सरकवतात आणि तो तांब्या ना खाली पडतो. आता सायली बघते ना की इतक्या जोरात आवाज झाल्यानंतर आणि पाहते आणि आता पळत पळत मधुभाऊंकडे येते. आता तिला इतका आनंद झालेला असतो ना की फायनली मधुभाऊंनी ना तिला प्रतिसाद दिला आणि सांगितलं की हो सायली तूच तन्वी आहे म्हणून. आणि अगदी तेही त्यांच्या स्टाईलने इशाराने. हे बघून सायलीचा इतका आनंद होतो ना तिला की तिचा आनंदच गगनात मावत नाही. आता सायली जेव्हा मधुभाऊंच्या हाताशी जरी हात ठेवते तर मधुभाऊ आहेत ना तिला बोटांनी ना तिच्या हातावरती ना असं टॅप करत असतात. त्यावेळी सायलीला कळतं. सायली म्हणते मधुभाऊ म्हणजे तुम्ही मला इथून जाऊ देत नाहीत ना, तुम्ही मला थांबवताय ना इथून, आणि म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुमच्याकडे. मधुभाऊ मला सांगा ना, माझ्या आणि तन्वीच्या आवडीनिवडी एकसारखे असणं, सगळ्या सवयी एकसारखे असणं हे सगळं फक्त योगायोग नाही आहे ना मधुभाऊ रविराज काका आणि प्रतिमा त्या हेच माझे आई वडील आहेत ना. पूर्णाजीची लाडकी नाच, सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे ना. हो ना मधुभाऊ, असं सायली म्हणायला लागते. आणि आता सायलीला इतका आनंद झालेला असतो ना की बस. आता बघा आता आपण पाहतो की मधुभाऊ चक्क त्यांच्या डोळ्याची पापण्या ज्या आहेत ना तर त्या उघडझाप करतात आणि फायनली सायलीला जसं हवं ना तसं उत्तर ते देतात. आणि सायलीचा आनंद बापरे, सायलीला ना समजतच नसते की आता मी काय करू आणि काय नाही. आता सायली तर तोंडावर हात ठेवते आणि इतकी खुश होते, इतकी हसायला लागते ना. आणि खूप छान असं पाठीमागे म्युझिकसुद्धा टाकलेलं आहे. आणि आपण पाहतो की सायली म्हणत असते थँक्यू मधुभाऊ, थँक्यू मधुभाऊ, खरंच मी तन्वी आहे का म्हणून. बापरे इतकं सुंदर भाग दाखवले ना तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आपण पाहतोय की सायली म्हणते म्हणजे पूर्णाजी रविराज काका आणि प्रतिमा त्याची जी वर्षानुवर्ष वाट बघताय ती मी तन्वी आहे म्हणून इतकी हसायला लागते. स्वतःवरतीच आहे ना गर्व करायला लागते. आता तर खरंच सायली वा मी आहे लाडकी सगळ्यांची तन्वी असं म्हणते. इतक्यातच काय होतं ना की आता कुसुमताई येते आणि म्हणते अगं बाई ये काय गं सायली, तुझा नवरा अगं सतत मला फोन करून ना हैराण करून टाकलं बाबा त्यांनी. हे घे ज्यूस पिऊन घे, नाही तर अजून एकदा त्याचा फोन येईल. आणि सायली ना तिच्या आनंदात आणि तंद्रीतच असते. आता कुसुमताई म्हणतात काय गं काय झालं, कारण सायली एकदम दचकते ना कुसुमताई जेव्हा तिला हात लावतात तेव्हा. आणि म्हणतात काय गं सायली काय झालं. आता सायली ना अस्वस्थ झालेली असते, म्हणजे तिला ना कळतच नसतं काय बोलावून काय नाही ते. कुसुमताई म्हणते काय गं बरं वाटत नाही आहे का, तर मी डॉक्टरांना फोन करू का. आता सायली बघा सायली तर कुसुमताईशी काहीच बोलत नाही, डायरेक्ट उभा राहते. आता कुसुमताई म्हणत असते मी अर्जुनला बोलवू का. सायली म्हणते मला ना आता यांच्याशी बोलायला हवं. कुसुमताई म्हणते कोणाशी, मी फोन लावून देऊ का अर्जुनला. सायली म्हणते मला आत्ताच्या आत्ता ना इथून निघायला हवं, मला ना आता इथं जास्त वेळ घालून जमणारच नाही. म्हणून सायली ना अक्षरशः तिथून ना फास्ट चालत पळायलाच लागते. कुसुमताई आता ज्यूसचा ग्लास ठेवते आणि म्हणते अगं सायली काय होतंय. म्हणून कुसुमताई पण तिच्या मागे पळायला लागते आणि म्हणत असते सायली अगं काय झालं, कुठे निघालीस तू, मला सांग तरी म्हणून. आणि आता पूर्ण आश्रमाच्या बाहेर यायला लागते. कुसुमताई म्हणतात अगं किमान हळू तरी सांग आणि काय झाले ते मला सांगशील का. सायली मी तुझ्याशी बोलते, तुला कळतंय का, आणि काय होतंय तुला, तू अशी का वागतेस. आणि बॅग
घेऊन तू कुठे चालली आहेस? कुसुमताई तिला खूप अडवते पण सायली थांबतच नाही. शेवटी तिचा हात पकडून कुसुमताई थांबवते. तर सायली म्हणते, कुसुमताई मला आता ना अजिबात अडवू नकोस, मला ना आत्ताच्या आत्ता निघायला हवं. कुसुमताई म्हणतात, अगं पण चाललीस कुठे? तर सायली म्हणते, तुला ना माझी शपथ आहे, अजिबात मला अडवायचं नाही. म्हणून सायली निघून जाते. कुसुमताई म्हणत असतात, सायली सायली अगं कुठे कुठे चाललीस तू? आणि म्हणते की मला ना आता हे सगळं अर्जुन सरांना कळवायलाच हवं. म्हणून कुसुमताई इतक्या पटकन अर्जुनला फोन लावते. पण बघा, जसं क्लायंटनी सांगितलंय ना की प्लीज तुमचा फोन सायलेंट ठेवा म्हणून, तर अर्जुनला कुसुमताई खूप फोन करते पण अर्जुन काही फोनच उचलत नाही, कारण त्याचा फोन सायलेंट असतो ना. आणि आपण पाहतोय की इकडे सायली रस्त्यावरून अशी एकटीच चालत असते आणि असंख्य आठवणी आता तिला आठवायला लागतात. लहानपणी तुझ्या ठिकाणी पुरायचीच ना चष्मा, त्याच ठिकाणी तू आता माझा चष्मा पुरलायच, असं पुन्हाजी म्हणालेलं आठवतं. त्यानंतर त्यानंतर प्रतिमाता जेव्हा सायलीच्या डोक्याला तेल लावून देतात ते ना पुन्हा हे अगोदर सुद्धा घडलंय असं आहे ना, सायली म्हणाली असते आणि प्रतिमाता म्हणतात, हो गं मलाही असंच वाटलं. आणि पुढे आपण पाहतोय की त्यानंतर देवी आईच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा तिथे आपण येऊन गेलो हेही सायलीला असा भास होतो. अशा अनेक सायलीला ना भास होत असतात. आणि अस्मिता म्हणालेली असते की हा काय योगायोग आहे, प्रतिमा त्याला सुद्धा निशिगंधाच्याच फुलाने बरं वाटलं आणि आता सायलीला सुद्धा बरं वाटलं, बापरे. आणि त्यानंतर आपण पाहतो की छोटी तन्वी सुद्धा अशीच रुसून बसायची स्टोरूममध्ये, असं प्रतिमात्या म्हणतात, तेही आता आठवतं. त्यानंतर शुभंकरोती म्हणायची, त्या छोटी तन्वीचा आवाज आता सायलीला तेही आठवतं. एक ना अनेक अशा अनेक आठवणी ना सायलीला आठवतात. त्याचबरोबर मधुभाऊनी आश्रमात आल्यानंतर तिला एक घास भरवलेला, तिला कविता शिकवली. त्यानंतर छोटी तन्वी मधुभाऊंच्या अंगावर पाणी टाकायची आणि सेम तोच प्रसंग सायली पण करायची. आता इतक्या सगळ्या आठवणी आठवून ना सायलीला अक्षरशः चक्कर यायला लागते. आणि ही सायली जी आहे ना भरवस्त्यात असं चक्कर येऊन एका झाडाखाली फायनली खाली बसते. तिला ना आता सहन होत नसतं एवढ्या सगळ्या आठवणी. आणि आपण पाहतोय एकतर ना सायली प्रेग्नंट असते, त्यामध्ये तिला इतका सारा स्ट्रेस होत असतोय ना. आणि बघा आता काय होतं की सायली एका झाडाखाली फायनली बसते, खूप थकलेली असते, अगदी जमलेली असते. आणि आता ना ते अर्जुनला फोन लावते. आता सायली अर्जुनला फोन लावते आणि अर्जुन इकडे मीटिंगमध्ये आहे, त्यामुळे ना त्याचा फोन सायलेंट आहे. सायली पुन्हा त्याला फोन लावते आणि पुन्हा त्याचा फोन जो आहे तो सायलेंट असल्यामुळे अर्जुन काही उचलतच नाही. आता सायली वैतागते आणि आता तिथून निघून जाते. आता आपण पाहतोय की इकडे पुन्हा अस्मिता जिथे इंटरव्ह्यूला आलेली असते ना, तर तिथला माणूस सांगत असतो की तुम्ही आमच्या प्रॉब्लेमला अगदी परफेक्ट असं सोल्युशन सजेस्ट केलेलं आहे, आम्हाला अशाच कॅन्डिडेटची गरज होती. अस्मिता म्हणते, सर मग मला हा जॉब मिळाला असं समजू का? तो माणूस म्हणतो की खरं तर तुम्ही आमच्यासाठी ना अगदी परफेक्ट कॅन्डिडेट आहात, पण मी ना तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत. अस्मिता म्हणते, का? अहो तुमच्यावर ना तुमच्या बाळाची खूप मोठी जबाबदारी आहे आणि आमच्या कंपनीमध्ये ना खूप जास्त लोड असतो, त्यामुळे तुम्हाला नाही ते पॉसिबल होणार नाही. अस्मिता म्हणते, पण सर मी अगदी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन ना. आता ते सर म्हणतात की बघा तुम्ही एक दिवस सुद्धा बाळाला आज घरी ठेवून मॅनेज नाही करू शकलात तर रोज कसं करणार? आणि तुम्ही अचानक जर का म्हणालात की मला बाळाची काळजी घ्यायची, मी ऑफिसला नाही येऊ शकत, तर आमचा प्रॉब्लेम होईल ना. अस्मिता म्हणते, नाही असं काही होणार नाही, मी माझ्या घरच्यांना सांगेन ना सांभाळायला, ते बाळाला सांभाळतील. मग तो माणूस म्हणतो, मग बाळाला त्यांनी आज का नाही सांभाळलं? हे बघा आय एम सॉरी, तुमच्यावरती बाळाची जबाबदारी असताना आम्ही तुम्हाला जॉब नाही देऊ शकत. आणि आता तो माणूस आहे ना ते जे अस्मिताचे डॉक्युमेंट वापस देतो आणि अस्मिता म्हणत असते की पण सर मी खरंच रिक्वेस्ट करते की मी मॅनेज करू शकेन सगळं. नाही तो माणूस म्हणतो की आय एम सो सॉरी, आम्ही तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत, तुम्ही आता येऊ शकता. असं म्हणल्यानंतर अस्मिता थँक्यू सर म्हणते आणि आता तिथून उठून निघून जाते. इकडे सायली ना रस्त्यावरती अशी एकटीच फिरत असते आणि ना तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्या सगळ्या विचारामध्ये सायलीला समजत नसतं की नक्की काय करावं ते. म्हणून सायली आता एक रिक्षा बघते आणि आता त्या रिक्षामध्ये बसते आणि आता डायरेक्ट आहे ना ती प्रतिमा त्यांच्या घरीच जाते. इकडे आपण पाहतोय अर्जुनची मीटिंग संपते. अर्जुन म्हणतो कोर्टाची तारीख मिळाली की मी तुम्हाला कळवतो. आणि आता फोन घेतो हातात, तर आता कुसुमताई आणि सायलीची खूप सारी मिस कॉल असतात. म्हणून अर्जुन काय करतो, पटकन आहे ना सायलीला फोन लावतो आणि म्हणतो सायलीला काय झाले असेल. तर बघा सायलीचा फोन येतो ना स्विच ऑफ, सायलीचा फोनच लागत नाही. अर्जुन खूप ट्राय करतो पण सायलीचा फोन स्विच ऑफ येतो. मग कुसुमताईंना फोन लावतो, कुसुमताई लगेचच फोन उचलते आणि रडायला लागते आणि म्हणते की हॅलो अर्जुन सर. अर्जुन म्हणतो, हा कुसुमताई सांगा ना, एवढी तुमची मिस कॉल होते, काय झालं? कुसुमताई म्हणते, अहो अर्जुन सर मला ना काहीच कळत नाही, खरंच काहीच कळत नाही आहे. आणि सायली ना असं न सांगता आम्हाला इथून निघून गेली आणि येण्यावरून मला शपथ घातली. अर्जुनला आता ती जे काही घडलं ते सगळंच सांगून टाकते. आता अर्जुन खूपच चिडतो. अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही असं कसं काय तिला जाऊ दिलं म्हणून, अहो अशी कशी काय ती निघून गेली? आणि म्हणतो, अहो तुम्ही अडवायचं होतं ना. कुसुमताई म्हणते, अहो मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने ना मला तिची शपथ घातली आणि माझं ऐकतच नव्हती, मला खरंच माहीत नाही की आता ती कुठे गेली. अर्जुन म्हणते की बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. हे बघा मला वाटते ना की ती प्रतिमा त्याच्या घरी किंवा आमच्या घरी गेली असेल,
मी फोन करतो तिथे आणि मला काही कळलं की तुम्हालाही सांगतो, ओके असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. कुसुमताई म्हणते बरं ठीक आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो टेन्शन घेऊ नका बाय म्हणून फोन ठेवतो. आणि बघा लगेचच आहे ना आता कल्पना पुन्हा एकदा सायलीला फोन लावतो, तर सायलीचा ना पुन्हा फोन लागत नाही. अर्जुन खूपच ट्राय करत असतो, पुन्हा सायलीचा फोन स्विच ऑफच असतो. अर्जुन काय करतो की आता म्हणतो की मम्मालाच फोन लावतो. म्हणून अर्जुन आता कल्पनाताईंना फोन लावतो आणि म्हणतो की मम्मा सायली तिथे आली आहे का? कल्पनाताई म्हणतात नाही रे, आणि ती काही वेळापूर्वी मी प्रतिमाला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले की तू सायलीला घेऊन आश्रमात गेलायस म्हणून. अरे मग तू आता असं का विचारतोयस? अर्जुन म्हणतो नाही नाही काय नाही की मी आश्रमातच गेलो होतो, पण माझी एक मीटिंग होती म्हणून मी बाहेर आलो होतो आणि आता अचानक सायली निघाली तर मला वाटलं की ती तुम्हाला घरी आली काही की भेटायला म्हणून. कल्पनाताई म्हणतात नाही रे, आणि तिने मला काही फोनसुद्धा नाही केला म्हणून. अर्जुन म्हणतो की बरोबर ठीक आहे ठीक आहे. कल्पनाताई म्हणतात काय रे काही झालं आहे का? अर्जुन म्हणतो नाही टेन्शन घेण्यासारखं काय नाही आहे, बहुतेक आहे ना ती सिनियरच्या घरी गेली असेल, मी फोन करतो तिकडे. आणि हो ऐक जर का सायली आली ना घरी तर मला फोन कर हां पटकन. कल्पनाताई म्हणतात बरं करते म्हणून. आता कल्पनाताई सुद्धा फोन ठेवतात. अर्जुन म्हणतो अरे ही घरी पण गेली नाही आहे, मग गेली कुठे म्हणून. अर्जुन पण आता ना एकदम गडबडून तिथून निघतो. आपण पाहतो इकडे सायली बघा आता प्रतिमा त्यांच्या घरी आलेली असते आणि तिला इतका आनंद झालेला असतो की त्या घराकडेच बघत आहे ना खूप वेळ तर बाहेर थांबते आणि म्हणते अरे हे घर माझं आहे म्हणून. आता सायली बराच वेळ तर घराकडे बघत बसते आणि आता तिला लहानपणीच्या आठवणी आठवायला लागतात की प्रतिमा त्या म्हणत असतात सायली अगं पळू नको, सॉरी तन्वी अगं पळू नकोस बाळा, आणि तिच्या पाठीमागे ना जेवायला घेऊन तिला घास भरवायला पळत असतात. पुन्हा दुसरा सीन तिला आठवतो की रविराज काका म्हणतात की तन्वी हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय, तर रविराजने तिच्यासाठी सायकल आणलेली असते. आता रविराज तिला सायकलवर बसून सायकल कशी चालवायची हे शिकवत असतात. तिथे प्रतिमात्या सुद्धा असतात, म्हणजे तिला तिच्या लहानपणीच्या अस्पष्ट आणि अगदी अंधुक अशा आठवणी आता पुन्हा आठवायला लागतात त्या घराच्या समोरच्या. आणि आता सायली खूप वेळ तर त्या आठवणीमध्येच रमते. पुन्हा त्या आपल्या घराकडे इतक्या मायेने आणि प्रेमाने बघत असते. खूप छान दाखवलं आजचं सीन. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हो व्हिडिओला लाईक नक्की करा. आता आपण पाहतोय की सायली म्हणत असते की हे माझं घर आहे म्हणून, आणि सायली खूप खुश झालेली असते आणि सतत घराकडे बघत बघत शेवटी आता ती घरामध्ये येते. इकडे ना अर्जुन हायपर होतो, आता सायली कुठेच नाही आहे सापडत नाही आहे म्हणून. आता प्रतिमात्यांना फोन करतो. प्रतिमात्या भाजी निवडत असतात. प्रतिमात्या म्हणतात हां बोल अर्जुन. अर्जुन म्हणतात आता तिथे सायली आली का? प्रतिमात्या म्हणतात नाही रे, तुम्ही दोघं तर आश्रमात गेला होतात ना, मग काय झालं? अर्जुन म्हणतो हो पण मला अर्जंट मीटिंग आली होती त्यामुळे मला जावं लागलं नाही. आता कुसुमताई म्हणते की सायली तिकडून निघाली आणि तिने सांगितलं पण नाही नीट कोणाला. प्रतिमात्या म्हणतात काय असं झालंय? अर्जुन म्हणतो आणि आता तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय, मी ना तिला नेहमी 100 कॉल करतो आणि आज ती मला फोन करत होती आणि मला घेताच आलं नाही. प्रतिमात्या म्हणतात हो अर्जुन अरे तू आधी शांत हो, अरे येईल सायली, तू किती हायपर होतोयस. इतक्यातच बघा हा सायलीचा पाय लगेचच पहिला पाय ना या केलेदारांच्या घरामध्ये ठेवलेला दाखवलेला आहे आणि लगेचच धूमताना असं काहीतरी म्युझिक दाखवलेलं आहे. सायलीचं लक्ष कुठेच नसतं, ती फक्त आणि फक्त प्रतिमात्यांकडे बघत असते आणि प्रतिमात्या अर्जुनशी बोलत असतात. तितक्यात सुमन म्हणते अहो वहिनी आली ना सायली म्हणून. आता लगेच प्रतिमात्या सुद्धा म्हणतात अर्जुन हे बघ सायली आली हां घरी म्हणून. अर्जुन म्हणतो फोन दे तिला. प्रतिमात्या म्हणतात आत्ता नको, आत्ता ना उगाच चिडचिड करशील तू तिच्यावरती, नंतर बोल हां तिच्यावरती, मी सांगते तिला कॉल करायला. अर्जुन म्हणतो ते पण खरं आहे, बरं मी कुसुमताईला फोन करतो आणि सांगतो की ती आली आहे म्हणून, ठीक आहे बाय असं म्हणून अर्जुन फोन ठेवून टाकतो. आणि आता बघा प्रतिमात्यांना वाटत असते की अगदी नॉर्मलीच सायली आली म्हणून, पण सायली काही नॉर्मली आलेली नसते. असं लगेच बघा आपण सुमन काकू तर ना सायलीकडे बघतच बसते. आज सायलीचा भाव काही वेगळाच असतो. आणि आता सायली अशी हळूहळू ना पावलं टाकत प्रतिमात्यांकडे येत असते. आता प्रतिमात्या सुद्धा सायलीकडे बघतात, अरे ही अशी काय चालवते ती म्हणून. आता प्रतिमात्या उठून म्हणजे त्या डायनिंग टेबलवर उठतात आणि आता सायलीजवळ येतात आणि आता सायलीला म्हणत असतात सायली काय ग. आणि सायली एकसारखी प्रतिमात्यांकडे बघत असते. प्रतिमात्या म्हणतात काय ग तू आश्रमातून कुसुमला काही न सांगता निघालीस म्हणे, तू असं का केलंस, काही झालंय का ग सायली म्हणून, आणि सगळं ठीक तरी आहे ना. आणि सायली फक्त प्रतिमात्यांकडे बघत असते. आणि आता बघा प्रतिमात्यांना काहीच कळत नाही. अचानकच त्यांची दोन्ही गाल पकडते ना, आणि बघा त्यांची अशी दोन्ही गाल गच्च धरल्यानंतर त्यांना काहीच समजत नाही अशी काय करते म्हणून सायली. कारण प्रतिमात्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना नसते ना, आणि ठरलं तर मग चाचा भाग इथेच संपतो. व त्याच्या भागात आपण पाहतोय की सायली प्रतिमात्यांना घट्ट मिठी मारते आणि मनात म्हणत असते की तुम्ही खरंच माझी आई असाल का प्रतिमात्या. प्रतिमात्या म्हणत असतात सायली काय झालंय ए सायली. तर इतक्यातच सायली चक्कर येऊन खाली पडते. आणि इकडे सचिन म्हणत असतो माय डिअर अस्मिता प्रियाच्या प्रेग्नन्सीची
बातमी समजल्यानंतर तू स्वतःच तुझ्या घरच्यांच्या समोर हा बॉम्ब फोडशील, असं म्हणून सचिन जोरजोरात हसायला लागतो. आणि आपण पाहतोय की इकडे सुमन काकू म्हणत असते डॉक्टरांना, काय हो सायली, शुद्धीवर काही येत नाही. डॉक्टर म्हणतात थोडा वेळ लागेल. अर्जुन म्हणतो सायली ठीक आहे ना, आणि आमचं बाळ तर ठीक आहे ना. आणि डॉक्टर मॅडम गप्पच बसतात. आता बघा उद्याच्या भागात आणखीन काय इंटरेस्टिंग घडणार आहे हे आपण पाहूयाच उद्याच्या भागात. तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.